राज ठाकरेंनी मतदार याद्यांची या सत्याच्या मोर्चातून चिरफाड केलेली आहे। मात्र राज ठाकरेंनी दाखवलेले 4,500 पुराव्यांमध्ये नेमकं काय आहे आणि याबरोबरच राज ठाकरेंनी दाखवलेल्या पुराव्यांनंतर सत्ताधाऱ्यांनी काय उत्तर दिलंय आपण पाहणार आहोत। त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। वोट चोरीचे 4,500 पुरावे, राज ठाकरेंनी मोर्चात आणले पुराव्यांचे गठ्ठे। लोढांच्या मतदारसंघात वोट चोरीचा आरोप। हा ढीग आहे राज ठाकरेंनी सत्याच्या मोर्चात उघड केलेल्या 4,500 बोगस मतदारांच्या पुराव्याचा। होय, नवी मुंबईतील बोगस मतदारांचा पर्दाफाश केल्यानंतर आता राज ठाकरेंनी कल्याण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मतदारसंघातील बोगस मतदारांकडे मोर्चा वळवलाय। हे 4,500 मतदार आहेत। 4,500 4,500 मतदार हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। एवढंच नाही तर लोकसभेतील बोगस मतदाराचा फायदा घेतल्याची टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंनी आव्हानच दिलंय। मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच, करूनच टाका एकदा। काय ते दूध का दूध, पाणी का पाणी। पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे। दुसरीकडे ज्यांनी मतदार यादीतील सावळा गोंधळ उघड केला त्यांच्यावरच गुन्हे दाखल केल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय। बनावट आधार कार्ड हे मिळतात, माहिती दिली, कलेक्टरनं सांगितलं सिद्ध करून द्या, हे आव्हान आलं, जेव्हा दाखवलं आणि हे दाखवून हा आरोप सिद्ध ज्यांनी केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला। खोटं जे आहे ते सांगण्याचा, सिद्ध करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात। याचा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं, पाठपुरावा करतं। सत्याच्या मोर्चात सर्वच विरोधी नेत्यांनी निवडणुकीतील हेराफेरीचा पाढा वाचला। मात्र राज ठाकरेंनी मलबार हिल मधील बोट ठेवलेल्या मतदारांबाबत निवडणूक आयोगाकडे चौकशी करण्याची मागणी स्थानिक आमदार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली। हा ज्या एक आंदोलनचं नाटक चाललं आहे ते आंदोलनचे नाटक मध्ये मी उद्या जाऊन परवा इलेक्शन कमिशन मध्ये ऑफिशियली पत्र लिहिणार आहे की हे 3 विधानसभा मध्ये त्यांची मांग स्वीकार करून तुम्ही मतदार यादीचा पुनर्वलोकन करावा। खरं तर राहुल गांधींनी वोट चोरी उघड केली, त्यानंतर आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंसह सर्वच विरोधी पक्षांनी पुरावे दाखवून आयोगाची कोंडी केली। त्यामुळे आता निवडणूक आयोग निवडणुका पुढे ढकलणार की सुप्रीम कोर्टाकडे बोट दाखवून विरोधकांचा विरोध असतानाही निवडणुका घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।